वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी बातमी। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज आता जाहीर झालंय। आर्वी कारंजा आष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे। 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे। डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांचं राज्यातल्या नुकसान झालेलं होतं। नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करून लवकर तात्काळात मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हावी अशी मागणी प्रत्येक शेतकऱ्याने केली होती आणि आता अखेर मदत जाहीर झाली आहे। काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला होता। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। अवकाळीचा त्याचा फटका आहे तो राज्यातील शेतकऱ्यांना पडला होता आणि विशेषतः या मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जास्त मोठा फटका बसला होता। या शेतकऱ्यांची जी उभी पिकं होती ती आडवी झाली होती। फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा मोठा फटका संत्रा उत्पादकांना बसला होता आणि त्यामुळे पूर्णच्या पूर्ण बागा त्यांच्या उद्ध्वस्त झाल्या होत्या। जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला होता। यामुळे या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाईल असं आश्वासन ज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी झालेल्या सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलंय। आर्वी कारंजा आष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे। सरकारनं 12 कोटी 38 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे। एकूण जर पाहायला गेलं तर 315 गावातील 8,999 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। पण महेंद्र, हे झालं वर्ध्यापुरतं, पण छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अनेक मराठवाड्यातले अजूनही जिल्हे आहेत जे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे का सरकारकडून? नक्कीच सिद्धेश, सरकारने जसं आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं आहे आणि ही सुरुवात आहे सरकारकडून जे आहे ते शेतकऱ्यांना जे अवकाळी मध्ये नुकसान झालेले शेतकरी होते त्यांना हळूहळू जे आहे ते वितरण करण्यात येणार आहे असंही जे आहे ते सरकारकडून सांगण्यात येतं। त्यामुळे सध्या तर आपण पाहिलंय की या आर्वी त्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना संत्रा शेतकरी उत्पादक शेतकरी त्यांना जे ते सरकारने दिलेलं विशेष पॅकेज म्हणता येईल। बर, नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर